आताची एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली। या भीषण आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। चिमनराव चौधरी, ज्ञानोदेवी चौधरी, सचिन चौधरी वय वर्ष 10, भावेश चौधरी वय वर्ष 15 यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झालाय। पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती। याच हार्डवेअरमध्ये चौधरी कुटुंब हे वास्तव्यास होते। ही आग इतकी भीषण होती की ह्या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे। पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे। आज सकाळी पहाटे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली या आगीची। इमिजिएटली आपली टीमने रिस्पॉन्ड पण केला, पण बहुतेक जे दिसतंय प्रिलिमिनरी एक आपलं राजस्थानचे मूळ निवासी असलेले कुटुंबीय 4 कुटुंबीय होते, हस्बंड वाईफ आणि त्यांचे मुलं। त्यांची दुर्दैवाने याच्यामध्ये डेथ झाली आहे। जे प्रिलिमिनरी आता आम्ही जे त्यांचा बॉडी आहे त्याला YCM हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे। पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या नंतर नेमका कॉज ऑफ डेथ आपल्याला कळेल, पण जे प्रिलिमिनरी जे दिसतं आहे की डेथ कदाचित सफोकेशनने झालेलं आहे त्यांचा। खाली आपला पेंटचा एक शॉप होता हार्डवेअरचा, ज्याच्यामध्ये थिनरपासून पेंट असा ज्वलनशील मटेरियल जे असतात तो याच्यामध्ये होता आणि लॉफ्टमध्ये ते राहत होते। तर त्या ठिकाणी त्यांचा 4चा जे प्रिलिमिनरी दिसतं आहे की सफोकेशनने कदाचित त्यांचा डेथ झालेला आहे, पण आम्ही आता रिस्पॉन्ड करतो आहे सिच्युएशनला अँड वी आर रिस्पॉन्डिंग नाउ। नंतर थोडा डिटेल आपल्याला कळेल असं दिसतं आहे आपल्याला, पण तो पोस्टमॉर्टमच्या नंतरच आपल्याला कळतं आहे की सफोकेशनने किंवा सफोकेशनचे मुळे झालं किंवा इतर काही कारण होतं, तर ते नेमकं त्याच्यामध्ये आपण कॉमेंट पोस्टमॉर्टमच्या नंतरच करू शकणार। आज पहाटे पिंपरी अग्निशमन केंद्र, आमचं मुख्य अग्निशमन केंद्र आहे, त्या ठिकाणी 5:25 फायर कॉल झाला। चिखली या ठिकाणी पूर्णानगर या ठिकाणी आग लागल्याची वर्दी एका हार्डवेअर शॉपमध्ये मिळाली होती। त्यानुसार आमचं नियरेस्ट फायर स्टेशन आहे जे चिखली फायर स्टेशन, त्या ठिकाणी कॉल देण्यात आला। त्या ठिकाणाहून हार्डली 3 मिनिटामध्ये गाडी घटनास्थळी पोचली आहे। पोचल्यानंतर आमची गाडीने लगेच या ठिकाणी फायर फायटिंग ऑपरेशन चालू केले। त्यासाठी त्यांनी शटर्स वगैरे सगळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि थोड्याच वेळात शटर्स ओपन करून फायर फायटिंग ऑपरेशन्स पूर्ण केले। या ठिकाणी आतमध्ये शॉपच्या आतमध्ये लॉफ्ट करून एक कुटुंब राहत होतं, जे ह्या गाळ्याचे भाडेकरू असं म्हटलं जातं आणि या दुकानाचे मालक हे ह्या लोकांचा हे आतमध्येच राहत असल्यामुळे त्यांचा आधीच होरपळून मृत्यू झालेला होता। इथं 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये एक हे संपूर्ण कुटुंब आहे, ज्याच्यामध्ये 2 मुलं आणि नवरा बायको असे आहेत। पाली जिल्ह्यातील केरला गावातील शिरवी समाजाचे होते आणि सगळ्यांचं बरोबर मन मिळव होतं। काही कंपनीचे ट्रिपनिमित्त ते बाहेर 2-3 दिवसासाठी गेले होते, काश्मीर वगैरे, आणि येऊन रात्रीच त्यांनी झोपलं, सगळ्यांजण जेवले आणि झोपल्यानंतर त्यांचे दोन्ही मुलं, त्यांची मिसेस सगळं झोपलं। रात्रीचं कधी काय झालं त्यांना काय कळलंच नाही। ज्यावेळी पहाटे 5 वाजता शेजाऱ्यांना कळलं की बाबा इथून धूर येतोय, त्यावेळी येऊन बाहेर बघितलं की मग धूर येतो। मग सगळ्यांनी आरडाओरडा करून सगळ्यांना जागा केलं आणि ह्याला अग्निशामक दलाला फोन केलं आणि त्यांनी ते कारवाई सुरू केली। पण ह्याच्यात कसं माहीत आहे की जे आज जो कुटुंब उद्ध्वस्त झाला तो आईवडील वयस्कर असल्यामुळे सगळं त्यांच्यावरच तो निर्भर होता। आज त्यांचं पूर्ण कुटुंब म्हणलं उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं की त्यांनी काही कामानिमित्त कोणाकडनं 2 पैसे घेतले असेल किंवा कोणाचं बँकेचं कर्ज असेल किंवा अजून कोणाकडे घेणं देणं असेल, पण ते सगळेच आज उद्ध्वस्त झाले। आमचं अक्षर डोळ्यात पाणी आले की बाबा माणसाचं काहीच म्हणजे सांगता येत नाही की कोणत्या वेळी काय होईल त्यामुळं हा पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे।